आहेत. काल मीर कोटेजांवर दगडफेक करण्यात आली असं ते म्हणतायत की संजय दिना पाटील यांचे काही टोपीवाले गुंड होते आणि मला काहीतरी इजा पोहोचवण्याच्या उद्देशानं हे दगड फिरकवला. त्यामध्ये काही भाजपची महिला कार्यकर्ताही जखमी झाली आहे. मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की हे सर्व आमचं काम नाही. आम्ही सर्व ह्या छोट्या छोट्या गोष्टीत आणि असं करायचं ना, ह्या रडीचा डाव आहे. उगाच काहीतरी आता ते कोणी केलंय, जर कोणी केलंय बरोबर इलेक्शन कमिशनवाले, पोलीस, सर्व कॅमेरावाले सर्व असतात, त्यांचे कॅमेरावाले असतील, जरा माहिती घेऊन कोण आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी का माझे कार्यकर्ते का मित्र आरोप असं करतात की मिनी पाकिस्तान केलाय संजय दिना पाटलांनी आणि त्यांच्याकडे काय राहिलेला मुद्दा राहिलेला नाही. बघतात आहे का पायाखालची जमीन सरकलेली आहे, तर आता त्यांच्याकडे दुसरं राहिलं का? हिंदू मुस्लिम दुसरं येतच काय? हिंदू पुन्हा एकदा मानखुर्दला जाईल म्हणे, उद्या पुन्हा एकदा मानखुर्दला जाईल, पाठीत वार करू नका, समोरासमोर वार करा असं ते म्हणतात. आता कोण काय बोलतं याच्यावर, ते काय बोलतात त्याच्यावरती मी काय बोलणं बरोबर नाही. मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो, आमचं काही घेणं देणं नाही याच्याबरोबर. आम्ही ह्या पद्धतीने करत नाही. आमचं चांगलं चाललंय. आम्ही चांगला 6 महिने अगोदर प्रचार चालू केलाय, लोकांचा प्रतिसाद आहे. आम्हाला या सर्व गोष्टी करायची काही गरज नाही. लोक भरघोस मतांनी निवडून देणार आहे. हे रडीचा नाव आहे, त्यांना बोला आता सोडून द्या. जे काय स्वतःच्या नावावरती स्वतः करा, दुसऱ्यांवरती ब्लेम करणं, दुसरं करणं. आम्हाला कोणाला काही इजा पोचवायची नाही, काय करायचं नाही. काय हे करून काही इलेक्शन जिंकत नाहीये. आता हे सर्व UP बिहारमध्ये पण नाही राहिलंय. ह्या हे इलेक्शनच्या ट्रिक्स आहेत ना, ह्या बोला बंद करा. ह्या ट्रिक्सनी कोणी काही तुम्हाला हे मिळणार नाहीये. तुमचं म्हणणं की चुकीचे आरोप आहेत? नाही, चुकीचाच आरोप आहे. ते खरं झालं का? काय खरं आहे का खोटं आहे का कोणी केलंय? पोलीस आहे ना बघायला, पोलीस पकडतील ना त्यांना, जे आरोपीला. माझी विनंती आपल्या माध्यमातून, पोलीस माध्यमात चांगलं करा, त्यांना प्रोटेक्शन जास्त द्या. सरकार त्यांचं आहे, चांगलं प्रोटेक्शन द्या, चांगलं जा आणि जाऊ दे ना, मतदारांकडे गेलंच पाहिजे. त्यामुळे संजय दिना पाटील त्यांनी सांगितलं की एक प्रकारे रडीचा डाव मिहीर कोटेचा खेळत आहेत आणि त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की पोलीस प्रोटेक्शन त्यांनी मागून घ्यावं आणि पोलिसात जर तक्रार दिली असेल तर पोलीस या सगळ्याचा तपास करतील. कॅमेरामन अरविंद मार्गे समीप वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.